ऑफिसमधून समीर थेट नीलमच्या फ्लॅटवर आला. या घरात सध्या तरी नीलम एकटीच राहत होती. तिचा 2 BHK फ्लॅट खूप छान होता. तो जरी तिच्या नावावर असला तरी त्याचे पूर्ण 50 लाख समीरने दिले होते. त्याने तिला ते घर त्याच्याकडून वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून दिले होते. बाहेरच्या देशातून परत आलेला समीर एक यशस्वी इंजिनियर होता आणि त्याच्यासाठी ही रक्कम काही मोठी नव्हती. आणि तसंही उतरत्या वयाच्या वळणावर नीलमसारख्या सुंदर आणि तरुण प्रेमिकीला स्वतःजवळ ठेवण्यासाठी एवढा खर्च करणं त्याच्यासाठी एवढी मोठी गोष्ट नव्हती. समीरने बेल वाजवली. शॉर्ट्स आणि टी-शर्ट घातलेल्या नीलमने दार उघडले आणि त्याला बघून तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हसू आले. ती हसून म्हणाली, "अरे वा, आज मला सरप्राईज दिले. आज ऑफिसमधून सरळ माझ्या घरी इकडेच आलात? तुमच्या घरी गेला नाही का?" घरात आत आल्यावर समीर तिच्या गालावर प्रेमाने हात फिरवत म्हणाला, "नाही, आज घरी जायची अजिबात इच्छा नव्हती. फक्त शनिवार आणि रविवार तुझ्या घरी यायचं आणि बाकीच्या दिवशी नाही. आता मला हे रुटीन बोरिंग वाटायला लागलं आहे. कधी कधी आपण स्वतः बनवलेले नियम मोडण्यात एक वेगळीच मजा असते." हे ऐकून समीरची टायची गाठ मोकळी करत नीलम हसायला लागली आणि म्हणाली, "जसे की शाळेत असताना शाळेला दांडी मारून मित्रांच्या सोबत बाहेर उन्हाळके करायला जाण्यासारखी मज्जा." हे ऐकून समीर हसत म्हणाला, "अरे वा, अगदी बरोबर. तुला कसे माहीत? लहानपणापासून मी कायम यशाच्या मागे पळत राहिलो. त्यामुळे शाळेला दांडी मारण्याची मजा काय असते त्याचा कधी मला अनुभव घेता आला नाही. पण खरंच आज मला तीच फिलिंग येत आहे." नीलम तिरक्या नजरेने त्याच्याकडे बघून म्हणाली, "अच्छा, मला समजले. पण तुमच्या त्या सरळ साध्या बायकोला तुम्ही घरी न गेल्यामुळे टेन्शन येणार नाही का?" समीर म्हणाला, "अजिबात येणार नाही. मी ऑफिसमधून निघतानाच तिला फोन करून सांगितलं होतं की मी आज रात्री घरी येणार नाही. बस तिला सांगण्याचे काम पूर्ण करून मी माझं कर्तव्य पूर्ण केलं आहे." नीलम म्हणाली, "पण तुमच्या बायकोने तुम्हाला प्रश्न विचारला नाही का?" समीर बिनधास्तपणे म्हणाला, "शालिनी मला का म्हणून प्रश्न विचारेल? तिच्यात एवढी हिंमत तरी आहे का?" नीलम म्हणाली, "अगदी बरोबर. त्यामुळेच तर मागच्या 4 महिन्यांपासून तुम्ही प्रत्येक शनिवारी आणि रविवारी कुठे गायब असता? 2 दिवस तुम्ही घरी जात नाही. यावर पण त्यांनी कधी तुम्हाला कुठला प्रश्न विचारला नाही का?" "चला, कमीत कमी या बाबतीत तरी मला काही प्रॉब्लेम नाही." असं म्हणत तिने चिमटा घेतला. समीर म्हणाला, "100%. या बाबतीत तरी विचार करायची अजिबात गरज नाही. चल सोड त्या सगळ्या गोष्टी. आज आपण दोघं खूप एन्जॉय करूया. शेवटी दुपार आणि रात्रीच्या वातावरणात फरक असतो ना." "बरोबर बोलत आहे ना मी? आज पूर्ण रात्र मी तुला झोपू देणार नाही." नीलम खोटा खोटा राग दाखवत म्हणाली, "शी, तुम्ही काही काय बोलत असता? रात्रभर मी झोपले नाही तर माझ्या डोळ्याखाली काळे डाग पडले तर?" समीरने तिला मिठीत घेतले आणि म्हणाला, "पडू दे. आज आपण दोघं फक्त नियम तोडण्याचा खेळ खेळणार आहोत." नीलम त्याच्या ओठांवर बोट ठेवत म्हणाली, "अहो, तुम्ही तर खूपच चावट आहात." असं म्हणत ती गालातल्या गालात हसायला लागली. 40शीच्या वयात पण कुठल्या तरी पुरुषाच्या मनावर तिच्या रूपाची जादू होत असलेल्या जाणीवेमुळे तिच्या मनात अहंकार निर्माण झाला. अहंकाराची तीच भावना तिच्या मनात परत डोकं वर काढायला लागली. ती मनातल्या मनात शालिनीबद्दल विचार करायला लागली. ती मनात म्हणाली, "शालिनी, तू एक हरलेली बाई आहेस. हो, तू माझ्याकडून पूर्णपणे हरली आहेस. आत्ताच नाही तर खूप अगोदर हरली होतीस. तू कधी काळी कुणाच्या तरी डोळ्यात चमकत होतीस. त्याच्या मनावर राज्य करत होतीस. तो आज माझ्या मुठीत आहे." आपल्या 12 मित्रांच्या ग्रुपमध्ये जेव्हा समीरसारख्या रुबाबदार आणि श्रीमंत माणसाची नजर तुझ्यावर पडली होती तेव्हा तुला तुझ्या रूपावर खूप गर्व होत होता ना? मी त्याच तुझ्या गर्वाला मातीत मिसळले आहे. तुला ज्या नवऱ्यावर एवढा गर्व होता तो तुझा नवरा आज कुठे आहे तुला माहीत आहे का? तुला सत्य थोड्या दिवसातच समजेल. जेव्हा माझा आणि माझ्या नवऱ्याचा अमितचा घटस्फोट होईल त्यानंतर मी तुझी जागा पूर्णपणे माझ्या ताब्यात घेऊन तुझ्या त्या नवऱ्याला मी माझ्या रूपाच्या जाळ्यात अडकवले आहे. जेव्हा तुला हे समजेल त्यानंतर तुझ्या चेहऱ्यावरचे हावभाव मला बघायचे आहेत. तुझा स्वाभिमान मी पायदळी तुडवणार आहे."
असा विचार करून नीलम अचानक गालातल्या गालात हसायला लागली. तिला असे हसताना बघून समीर चकित होऊन म्हणाला, काय झालं नीलम? अशी गालातल्या गालात का हसत आहेस? स्वतःला सावरत नीलम त्याला प्रेमाने इशारा करून म्हणाली, का हसत आहे? तुम्हाला समजले नाही का? तुमचा वेडेपणा बघून मला हसायला येत आहे. आपल्या दोघांच्या वयाची काळजी नाही का तुम्हाला? समीर नीलमला स्वतःजवळ ओढत म्हणाला, नाही मॅडम, आपल्या वयाचा हिशोब अजिबात करू नकोस. तू तर खूप सुंदर आहेस. माझ्या नजरेत तर तू अजून पण 18 वर्षाच्या मुलीसारखी तरुण आहेस. तुला स्पर्श केल्यावर माझ्या अंगात ज्या गुदगुल्या होतात त्या तुला माहीत नाहीत. समीरच्या मिठीतून स्वतःला सोडवत नीलम म्हणाली, अरे बाबा, तुम्ही तर सरळ ऑफिसमधून इकडे आला आहात. थोडे फ्रेश व्हा. तोपर्यंत मी खाण्यासाठी काहीतरी घेऊन येते. मला माहीत असते की तुम्ही येणार आहात, तर मी कामवालीकडून जेवण बनवून घेतले असते. बघते मला तुमच्यासाठी काही स्पेशल बनवता येतं का. नीलम जशी किचनमध्ये गेली तसा समीर आरामात सोफ्यावर टेकून बसला. रात्रीचे 11 वाजले होते. नीलम 2 मोकळे ग्लास, विस्कीची बाटली आणि खाण्यासाठी स्नॅक्स घेऊन 2 तासांपूर्वी खोलीत आली होती. आणि तेव्हापासून दोघं मिळून विस्की पीत दोघांच्या मधला दुरावा संपवत होते. दोघांच्या मध्ये प्रेमाचा नशा चढला होता आणि दोघं त्या नशेत वाहून गेले होते. 50 वर्षाच्या समीरमधला अंदाज तिने तिच्या नवऱ्यामध्ये अमितमध्ये कधीच बघितला नव्हता. अमितचा प्रेमाचा अंदाज खूप वेगळा होता. तो नदीसारखा शांत होता, तर समीरच्या प्रेमाचा अंदाज समुद्राच्या लाटेसारखा तीव्र होता. तिला त्याच्यासोबत एक वेगळाच आनंद मिळत होता. तिला असं वाटायचं की हा आनंद असाच कायम तिच्यासोबत राहिला तर किती छान होईल. अमितसोबत नीलमला तिचा संसार आयुष्य खूप बेकार आणि उबाऊ वाटायला लागलं होतं. अमित चांगल्या पगाराची नोकरी करत होता, पण त्याचा तो मिडल क्लास विचार नीलमला अजिबात सहन होत नव्हता. त्याची प्रत्येक गोष्ट रुटीनप्रमाणे ठरलेली असायची. ऑफिस आणि घर याशिवाय तो दुसरा कसलाच विचार करत नव्हता. कधी कधी 1-2 महिन्यातून बाहेर फिरायला जाणे आणि वर्षातून एकदा मोठी ट्रिप यामध्येच त्याचं जग संपून जायचं. अमित खूप साधाभोळा होता. बाकीच्या गोष्टींच्या पेक्षा त्याचं लक्ष त्याच्या मुलावर जास्त राहत असायचं. त्याच्या 15 वर्षाच्या मुलासमोर कायम आदर्श आणि संस्काराच्या बद्दल बोलत असायचा. राहुल आजच्या जमान्यातला मुलगा होता. तो बापाचे असले बोलणे ऐकून चिडत असायचा, पण अमितला ही गोष्ट कळतच नव्हती. नीलमला त्याचा हा स्वभाव अजिबात सहन होत नव्हता. तिच्या बाकीच्या मैत्रिणी त्यांच्या घरी पार्टी ठेवायच्या, पण अमितने कधी त्यांच्या घरी पार्टी ठेवली नव्हती आणि नाही कधी असल्या दुसऱ्यांच्या पार्टीमध्ये जाणे पसंत केले. त्यामुळे नीलमला पण पार्टीमध्ये जायला मिळत नव्हते. जेव्हा कधी नीलम पार्टीमध्ये जाण्याबद्दल बोलायची, तेव्हा अमित एकच उत्तर देत म्हणायचा, मी तुला आणि राहुलला नातेवाईकांच्या लग्नात त्यांच्या मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये घेऊन जातो ना, पण जास्त गोंधळ नाचगाणे असलेल्या पार्ट्यांमध्ये मला अजिबात जायला आवडत नाही. नीलम नवऱ्याच्या अशा वागण्यावर खूप चिडत असायची, पण जेव्हा कधी तिच्या मैत्रिणींच्या घरी पार्टी असायची तेव्हा नीलम जायची आणि थोडीशी ड्रिंक पण करून घरी यायची. या गोष्टींवरून नवरा बायकोंमध्ये वाद होत असायचा, पण अमित मुलाची काळजी करून या गोष्टीला जास्त वाढवत नसायचा. नीलम जेव्हा कधी त्याला टोमणे मारायची, तो शांत बसून ऐकून घ्यायचा. त्याचा तो थंड स्वभाव आणि शांत बसणे बघून नीलमला अजूनच जास्त राग येत असायचा. अमितच्या त्या उबाऊ जगात राहून राहून नीलमला तिचं आयुष्य वाळवंटासारखे भकास वाटायला लागले होते. त्याच काळात एक दिवस खरेदी करताना ती आणि समीर अचानक भेटले. समीर त्याच्या मुलीसोबत आर्यासोबत तिच्या वाढदिवसाची खरेदी करायला आला होता. नीलमसुद्धा तिच्या एका मैत्रिणीच्या मुलीसाठी गिफ्ट खरेदी करायला आली होती. नीलमला अचानक समोर बघून समीरच्या आनंदाला सीमा उरली नाही. नीलम पण हैराण होऊन त्याच्याकडे बघत होती. समीर या वर्षात जरा पण बदलला नव्हता. तो आज पण पहिल्यासारखा सुंदर, स्मार्ट दिसत होता. वय वाढले असून पण तो नीलमसारखाच एकदम तरुण दिसत होता. समीरला मिळवण्याची तिच्या मनात दबलेली इच्छा त्याला बघून अचानक जागी झाली. त्या क्षणी तिने मनातल्या मनात त्याला मिळवण्याचा निर्णय घेतला.
आणि हळूहळू ती समीरला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवत गेली. अचानक समीरच्या फोनची रिंग सारखी सारखी वाजायला लागली. तो आवाज ऐकून नीलम झोपेतच डोळे उघडून समीरकडे वळून बघत म्हणाली, अरे समीर, तुमचा फोन सारखा सारखा वाजत आहे. पण समीर गाढ झोपला होता, त्यामुळे त्याने उत्तर दिले नाही. कदाचित नीलम झोपल्यानंतर त्याने अजून जरा ड्रिंक केली होती, त्यामुळेच तो एवढा गाढ झोपला होता. झोपेतून उठून भिंतीवर असलेल्या घड्याळात बघून नीलम चकित झाली. सकाळचे 7 वाजले होते. मग एवढ्या सकाळी सकाळी समीरला कोणी फोन केला असेल, असा विचार करून चिडून तिने त्याचा फोन घेतला. स्क्रीनवर चमकत असलेले नाव बघून नीलमचा पारा चढला. समीरने त्याच्या फोनमध्ये शालिनीचा नंबर मालकीनबाई म्हणून सेव्ह केला होता. ते बघून नीलमच्या सगळ्या शरीरात आग लागली होती. मनात म्हणाली, एवढंच बायकोवर प्रेम करत आहे तर मग माझ्याजवळ कशाला आला आहे. पुढच्या क्षणी तिच्या डोक्यात एक घाणेरडा प्लॅन आला. नीलमने शालिनीचा फोन कट केला आणि नंतर थोड्या वेळाने हेडफोन घालून तिने स्वतः समीरच्या फोनवरून शालिनीला व्हिडिओ कॉल केला. शालिनीने फोन उचलल्यावर खूप निर्लज्जपणे ती समीरच्या केसात हात फिरवत म्हणाली, अरे, फोन तो थोडीच उचलणार आहे. ते तर खूप गाढ झोपले आहेत. अर्ध्या रात्रीपर्यंत जागी राहिल्यावर असेच होणार ना. काल रात्री त्यांनी मला किती त्रास दिला, माझ्यावर किती प्रेम केले, काय सांगू तुला. नीलम शालिनीला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करत हे सगळं बोलत होती. पण तिचे बोलणे ऐकून शालिनीच्या चेहऱ्यावर हसू आलं. ती खूप शांत स्वरात म्हणाली, अगं, हे तर स्वाभाविकच आहे. शेवटी त्या फ्लॅटची किंमत काही कमी नाही. मग त्याचे कर्ज तर तुला फेडायला लागणारच ना. हे ऐकून नीलमने डोळे मोठे केले. ती म्हणाली, हो का, खरंच. मग तुला माहीत आहे तो फ्लॅट कुठे आहे आणि त्याची किंमत किती आहे. म्हणजे तुला त्या फ्लॅटबद्दल आणि त्याच्या किमतीबद्दल पण माहीत आहे. शालिनी सरळ उत्तर देत म्हणाली, हो, एवढं तर नक्कीच माहीत आहे की त्या फ्लॅटचे पैसे कुठून गेले आहेत. हे ऐकून नीलमचा चेहरा कठोर झाला. ती म्हणाली, याचा काय अर्थ. शालिनी म्हणाली, याचा अर्थ तू ज्या फ्लॅटवर एवढा गर्व करत आहेस ना, त्याचे पूर्ण 50 लाख आमच्या जॉईंट खात्यातून गेले आहेत. समीरला वाटलं असेल की मला कधीच समजणार नाही, पण ते विसरून गेले. त्या खात्याच्या व्यवहाराचे सगळे मेसेज माझ्या फोनवर पण मला येतात. तिचं बोलणं ऐकून पहिल्यांदा नीलमच्या चेहऱ्यावर फिके हसू आले. शालिनी त्या शांत स्वरात पुढे म्हणाली, काल रात्री माझ्या वकिलांनी त्या खात्यातून गेलेल्या पैशांना आवाहन देण्यासाठी कायद्याने नोटीस पाठवले आहे. पुढची सगळी प्रक्रिया कायद्याने आणि बँकेच्या मार्फत होईल. त्यामुळे ज्या फ्लॅटला तू तुझा विजय समजत आहेस, त्याच्या भविष्याचा निर्णय आता कायदा करेल, मी नाही. तिच्या बोलण्यामुळे नीलम घाबरली. थोड्या वेळाने नीलम स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत म्हणाली, शालिनी, तू मला भीती दाखवण्याचा प्रयत्न करू नकोस. शालिनी म्हणाली, मी तुला घाबरवत नाही, तर फक्त सत्य सांगत आहे. नीलम काही बोलणार त्या अगोदरच शालिनी तिचे बोलणे मध्येच थांबवत म्हणाली, पण मला सगळ्यात जास्त वाईट त्या फ्लॅटच्या किंवा त्या पैशांबद्दल वाटतच नाही. नीलम म्हणाली, मग तुला कशाबद्दल जास्त वाईट वाटत आहे. शालिनी म्हणाली, त्या दिवशी मला अमित भेटला होता. त्याच्या डोळ्यात राग कमी आणि मनातून तुटल्याचे दुःख जास्त दिसत होते. आणि मग राहुलचे बोलणे ऐकले. असं म्हणत ती थोडा वेळ शांत बसली. ती पुढे म्हणाली, नीलम, तुला माहीत आहे तो त्याच्या वडिलांना काय म्हणाला. हे ऐकून नीलमचा चेहरा कठोर झाला, पण ती शांत होती. शालिनी पुढे म्हणाली, राहुल म्हणाला, बाबा, मला त्या बाईचं नाव ऐकलं तरी किळस येते, उलटी येते. मी माझ्या मित्रांना सांगून टाकलं आहे की माझी आई मेली आहे आणि यापुढे सगळ्यांना हेच सांगणार आहे. हे शब्द ऐकून नीलमचा चेहरा पांढरा पडला. तिने बोलण्याचा प्रयत्न केला, पण तोंडातून शब्द बाहेर येत नव्हते. शालिनीने मोठा श्वास घेतला आणि म्हणाली, खरं सांगू, हे ऐकून मला तुझा राग आला नाही, तर तुझ्याबद्दल वाईट वाटलं. एक बाई तेव्हा हरते जेव्हा स्वतःच्या पोटचा मुलगा तिच्यापासून तोंड फिरवतो.
तिला आयुष्यातून बाहेर काढतो. हे ऐकून नीलमचे मन खूप बेचैन व्हायला लागले होते. ती मनात असून पण काही बोलू शकत नव्हती. शालिनी पुढे म्हणाली, नीलम, तू आत्ता ज्या गोष्टीवर एवढा गर्व करत आहेस ना, की समीर तुझ्यासोबत आहेत, असं म्हणत ती हलकी हसली आणि परत म्हणाली, जरा विचार कर, तू काय जिंकला आहेस. एक असा माणूस ज्याने त्याची बायको, पोरं, त्याचे म्हातारे आई वडील आणि स्वतःच्या विश्वासाला धोका दिला आहे. जो माणूस त्याच्या जवळच्या प्रेमांच्या माणसांचा, नात्यांचा होऊ शकला नाही, तो खरंच दुसऱ्या कुणाचा होऊ शकतो का? हे ऐकून पहिल्यांदा नीलमने लाजेने मान खाली घातली. शालिनी मोठ्या आवाजात बोलत नव्हती, पण तिचा प्रत्येक शब्द पहिल्यापेक्षा जड होता. ती पुढे म्हणाली, तू याला स्वतःचा विजय समजत राहिलीस. उलट मी मागच्या कितीतरी महिन्यांपासून तयारी करत होते. मी घटस्फोटाची प्रक्रिया सुरू केली आहे. समीरच्या धोकेबाजपणाचे जेवढे पुरावे कोर्टात द्यायला लागणार आहेत, तेवढे सगळे पुरावे माझ्याजवळ आहेत. यापुढे कोर्ट जो निर्णय देईल तो मला मान्य असेल. काही क्षण दोघीही शांत बसल्या होत्या. मग शालिनी म्हणाली, अजूनपर्यंत मी आर्याला तिच्या वडिलांचे सत्य सांगितले नाही. माझी इच्छा नव्हती की एका मुलीने तिच्या वडिलांचा तिरस्कार करावा. पण आता कदाचित तिच्यापासून सत्य लपवणे पण चुकीचे होईल. हे ऐकून नीलमने फोन हातात घट्ट आवळला. शालिनी शेवटचे म्हणाली, नीलम, अहंकार जिंकण्याचे प्रमाण होत नाही. खरी ताकद स्वतःचा आत्मसन्मान आणि इज्जतीत असतो. ती एक क्षण थांबली आणि म्हणाली, तुझ्या मुलाने तर तुला त्याच्या आयुष्यातून कधीच बाहेर काढून टाकले आहे. समीर पण आता त्यांच्या कर्माची फळं भोगतील. पैसा आणि आकर्षण सगळं काही आहे, हा भ्रम जेव्हा तुटेल ना, तेव्हा कदाचित तुला समजेल की तू किती कमी मिळवलं आहेस आणि गमावलं जास्त आहेस. असं म्हणत शालिनीने व्हिडिओ कॉल कट केला. फोन नीलमच्या हातातून निसटून बेडवर पडला. काही वेळ ती सुन्न झाली होती. त्याच वेळी समीरने तिच्याकडे तोंड फिरवले आणि हळूहळू डोळे उघडायला लागला. समोर नीलमलाशी सुन्न झालेली बघून तो हसला आणि तिचा हात हातात घेऊन म्हणाला, काय झालं नीलम? एवढ्या सकाळी सकाळी अशी भूत बनवून का बसली आहेस? एवढी टेन्शनमध्ये का दिसत आहेस? त्याचं बोलणं ऐकून नीलम दचकली. त्याचा हात झटकला आणि उठून उभी राहिली. पहिल्यांदा तिला समीरचा स्पर्श ओझं वाटायला लागला. काही मिनिटांपूर्वी तिला तो माणूस तिच्या सगळ्यात मोठा विजय वाटत होता. पण आता तिला स्पष्ट दिसत होतं की ती कुठल्या मजबूत आधारावर नाही, तर तुटलेल्या घरावर, नात्यांवर तिचं भविष्य उभे करत होती. समीरसमोर आता खूप मोठी कायद्याची लढाई, तुटलेली नाती, घर आणि विस्कटलेला आत्मसन्मान होता. आणि नीलम, तिच्या हिश्श्यात राहिला होता तुटलेला संसार, स्वतःच्या मुलाचा तिरस्कार आणि असा एकटेपणा ज्याला तिने स्वतःच्या हाताने स्वीकारले होते. ज्या अहंकाराला ती तिची सगळ्यात मोठी ताकद समजत होती, ती शेवटी तिची सगळ्यात मोठी हार बनली होती. माहीत नाही, जगात अशा कितीतरी स्त्रिया आहेत ज्या स्वतःच्या रूपाच्या अहंकारात येऊन दुसऱ्यांचा संसार, घर उजाडत असतात. त्या स्वतःना खऱ्या मनाने सुखी राहतात आणि नाही दुसऱ्यांना सुखाने जगू देतात. अपराधीपणाची ही भावना आयुष्यभर पाठलाग करत असते आणि सन्मान, त्याने तर त्यांची कधीच साथ सोडलेली असते आणि त्याची जाणीव पण त्या लोकांना होत नाही.